Myself is Pawar AH from HGM College Karad. In last lecture we studied the point, what is the definition of set, then after what is the element, then after how to represent the set. So त्यामध्ये आपण दोन मेथड्स बघितलेल्या. फर्स्ट मेथड इज रोस्टर मेथड, सेकंड मेथड इज सेट बिल्ड फॉर्म मेथड. रोस्टर मेथडमधले काही एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेले आहेत. नाव ह्या लेक्चरमध्ये आपण सेल्फ बिल्ड फॉर्ममधले एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो माय क्वेश्चन इज डिस्क्राइब द फॉलोइंग सेट इन सेल्फ बिल्ड मेथड. सेट बिल्ड मेथड मीन्स एक्झॅक्टली काय असते की त्यामध्ये दिलेला सेट हा एका कंडिशनमध्ये आपण त्याला बिल्ड करायचा किंवा एखाद्या कंडिशनमध्ये लिहायचा की जेणेकरून ती कंडिशन यूज केल्यानंतर दिलेल्या सेटमधल्या एलिमेंट्स तिथे येतील किंवा दिलेले एलिमेंट्स तिथे प्रेझेंट असतील किंवा दिलेल्या एलिमेंटसाठी ती कंडिशन युनिक असेल. ओके, अगेन मी रिपीट करते. सेल्फ बिल्ड मेथड मीन्स काय, गिवन सेट वी कॅन राईट इन द कंडिशन फॉर्म. आणि रोस्टर मेथड मीन्स काय, कंडिशन फॉर्ममध्ये आपल्याला सेट दिलेला असेल त्यामधले ऑल पॉसिबल एलिमेंट्स सेटमध्ये आपण लिहायचे. ओके, सो ते टाईपचे एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला बघितले आहोत. नाव वी स्टार्ट द सेल्फ बिल्ड फॉर्म लेक्चर एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, सेट इज कंटेंट ओनली 0. नेक्स्ट, suppose set A is content 0 plus minus 1 plus minus 2 plus minus 3. थर्ड एक्झाम्पल आपण बघूया इथे. एक्झाम्पल, सेट B is content 5 10 15 20. फोर्थ बघूया, C is content 8 minus 8. ओके, आपण हे चार एक्झाम्पल पहिल्यांदा बघूया. सो पहिला काय दिलं आहे की ते सेट नाव दिलेलं नाही आहे, ओनली कर्ली ब्रॅकेट कंटेंटमध्ये एक एलिमेंट दिला आहे. सपोज आपण त्याला कन्सिडर करूया, लेट एक्स बी द सेट कर्ली ब्रॅकेट कंटेंट ओनली 0. सो ह्याला आपल्याला काय करायचं आहे, सेट बिल्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. दिस इज द लिस्ट टाईप ऑफ सेट कन्वर्ट इन टू सेट बिल्ड फॉर्म. म्हणजे आपल्याला कंडिशन द्यायची आहे की ती कंडिशन यूज केल्यानंतर फक्त त्या सेटमध्ये 0 प्रेझेंट असेल. सो त्यासाठी आपल्याला काही नंबरचा यूज करावा लागणार आहे. सो तुम्हाला माहिती आहे की नंबर्स कोणते कोणते आहेत आपल्याकडे. नॅचरल नंबरचा सेट आहे, इंटिजरचा सेट आहे, होल नंबरचा सेट आहे, रिअल नंबरचा सेट आहे, रॅशनल नंबरचा सेट आहे. सो त्यामध्ये पुन्हा मी रिपीट करते, नॅचरल नंबरमध्ये कोणते एलिमेंट्स येतात किंवा कुठले नंबर्स येतात, विच इज स्टार्टेड 1 2 3 अप टू इन्फिनिटी. अप टू इन्फिनिटी म्हणजे नॅचरल नंबर स्टार्टेड विथ 1 2 3 4. ओके, इंटिजर काय असतात, निगेटिव्ह इंटिजर असतात, पॉझिटिव्ह इंटिजर असतात. मीन्स मायनस इन्फिनिटी टू 0 1 इथे -1 अप टू प्लस इन्फिनिटी. अप टू प्लस इन्फिनिटी म्हणजे यामध्ये मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी मधले सगळे नंबर प्रेझेंट असतात. जर होल नंबर जर आपण कन्सिडर केला तर होल नंबरमध्ये काय असतं की नॅचरल नंबरमध्ये एक एलिमेंट ॲड केला तो कोणता, 0. इफ 0 ॲड इन नॅचरल नंबर, सो दिस टाइप ऑफ नंबर इज कॉल्ड ॲज अ होल नंबर. सो आता आपल्याला फक्त इथे 0 आणायचं आहे. तर मी काय कंडिशन देऊ शकते, सो x इज अ सेट ऑफ which is element is small x, because elements आपण small x ने डिनोट करतो, set capital X ने डिनोट करतो. x belongs to whole number started with 0, but x does not belongs to natural number. means x हा whole number मध्ये असावा. मग whole number मध्ये 0 1 2 3 4 up to infinity पर्यंत आहे, but x does not belongs to natural number. म्हणजे नॅचरल नंबर स्टार्टेड विथ 1 म्हणजे ह्या पूर्ण सेटमधून 1 टू इन्फिनिटी नंबर जर काढले तर कोणता एलिमेंट्स राहतो, फक्त 0. मीन्स ही आपण कंडिशन ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. कुठल्या फॉर्ममध्ये, x इज एलिमेंट ऑब्लिक x belongs to whole number but x does not belongs to natural number. ओके, ना आता आपल्याला हीच कंडिशन सेकंड ह्याच्यामध्ये पण आपण बिल्ड करू शकतो. ती कोणती कंडिशन आहे बघा, x
is the element of capital X. X is an integer. X is a integer which is neither positive nor negative. Means we have integer positive and negative. So minus infinity to plus infinity मधले सगळे इंटीजर आपल्याकडे प्रेझेंट असतात. पण x is an integer. x हा इंटीजर आहे which is neither positive nor negative. Means minus to minus infinity चे इंटीजर येणार नाही, plus 1 to plus infinity चे इंटीजर येणार नाही. सो ओनला कोणता एलिमेंट्स राहिला 0. सो हा 0 हा पॉझिटिव्ह इंटीजर पण नाही, निगेटिव्ह इंटीजर पण नाही, पण तो इंटीजर आहे. सो इथे काय कंडिशन मध्ये आपण लिहिलं x इज अ इंटीजर आहे तो which is neither positive nor negative. Okay, I hope so understand this 0 या सेट we can build for any method. म्हणजे ह्या मेथड मध्ये पण आपण लिहू शकतो किंवा ह्या मेथड मध्ये पण लिहू शकतो. मोस्ट ऑफ द इझी मेथड ही आहे की x belongs to whole number but x does not belongs to natural number. हे पटकन ग्रिप मध्ये होईल की आठवेल की नाही सांगता येत नाही. सो दिस इज व्हेरी इझी कंडिशन. ना आपला नेक्स्ट सेट कोणता होता? ए सेट होता. ए सेट मध्ये काय होतं? 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3. ओके, अगेन हा सेट पण आपण दोन मेथड्स मध्ये लिहू शकतो. आता ह्यामध्ये 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3 हे काय आहेत रे? सगळे इंटीजर्स आहेत. हे इंटीजर पॉझिटिव्ह पण आहेत आणि निगेटिव्ह पण आहेत. पण तील एका कंडिशन पर्यंत आपले प्लस मायनस 4 आहे का, प्लस मायनस 5 आहे का, म्हणजे हे इंटीजर कुठपर्यंत आहेत? अप टू -3 टू +3. सो आपण हे त्यामध्ये बिल्ड करू शकतो. ए इज अ सेट x बिलॉंग्स टू इंटीजर्स आहेत म्हणून इंटीजर घेतले. देन आफ्टर कंडिशन इज गिवन x बिलॉंग्स टू इंटीजर -3 इज लेस दॅन x इज लेस दॅन +3. -3 इज लेस दॅन x इज लेस दॅन इक्वल टू +3. मीन्स ह्यामध्ये इंटीजर घेणार, पहिल्यांदा -3 घेणार. हां, व्हॅलिड आहे. इज लेस दॅन इक्वल टू -3 येस. इज लेस दॅन इक्वल टू 3 येस. सो हा काय होणार आहे? करेक्ट आहे. मग इथे आपण एक आणि एक एलिमेंट इंटीजर मधले घेणार. अप टू कुठपर्यंत घेणार? पॉझिटिव्ह इंटीजर आणि निगेटिव्ह इंटीजर. सपोज इथे -4 आला, सो इट इज रॉंग. -3 इज लेस दॅन इक्वल टू -4. कंडिशन इज फॉल्स. सो -4 आपण तिथे घेऊ शकत नाही. सो ह्या कंडिशनसाठी हे एलिमेंट्स इथे प्रेझेंट होतील. अजून एक अशी कंडिशन देऊ शकतो. A is a set. X is an element when x belongs to integer. अगेन दुसरी कंडिशन काय असू शकते? -4 is less than x is less than 4. इथे जर तुम्ही इक्वल टू वापरलं तर -3 आणि +3 घ्यावा लागेल. जर इथे तुम्ही फक्त लेस दॅन वापरलं, इथे लेस दॅन इक्वल टू वापरलं दोन्ही ठिकाणी, त्यामुळे -3 आणि 3 इन्क्लूड होणार. पण इथे लेस दॅन आणि लेस दॅन असेल तर इथे -4 आणि +4 घ्यायचा. मीन्स ह्या कंडिशनसाठी सपोज इथे मी 4 टाकला. 4 इज लेस दॅन 4 इज नॉट पॉसिबल. कंडिशन इज फॉल. त्यामुळे 4 एलिमेंट इथे प्रेझेंट होणार नाही. सो ह्या एलिमेंटसाठी ही कंडिशन आपण बिल्ड केली किंवा ही कंडिशन आपण इथे यूज केली. सो ह्या दोघांपैकी कोणतीही तुम्ही कंडिशन तिथे यूज करू शकता. फक्त ही कंडिशन यूज केल्यानंतर जे एलिमेंट्स किंवा जे नंबर्स आपल्याला भेटणार आहेत ते ह्या सेटमध्ये प्रेझेंट असावे. ओके, नाव नेक्स्ट काय बघा. बी इज अ सेट कंटेन 5, 10, 15, 20. कसे नंबर दिसत आहेत रे? मल्टिपल बाय 5 आहेत. मीन्स इथे 5 मल्टिपल बाय 1 आहे, इथे 5 मल्टिपल बाय 2 आहे, इथे 5 मल्टिपल बाय 3 आहे. मीन्स इथे 5 मल्टिपल बाय 4 आहे. मीन्स आपल्याला इथे अशी कंडिशन वापरायची आहे, यूज करायची आहे की जेणेकरून ती कंडिशन यूज केल्यानंतर आपल्याला मिळणारे एलिमेंट कोणते असतील? 5, 10, 15, 20. सो मी कसं लिहू शकते? बी इज अ सेट x इज इक्वल टू 5n. अदरवाइज x इज एलिमेंट x is equal to 5n.
ओके, मल्टिपल बाय 5. मग n काय आहे? पहिल्यांदा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. मीन्स हे कोणते नंबर आहेत रे? 1 2 3 4 नॅचरल नंबर. सो n साठी काय कंडिशन येणार? n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. बट नॅचरल नंबर आपल्याकडे किती आहेत? 1 टू इन्फिनिटी पर्यंत नॅचरल नंबर आहेत. मग त्यामध्ये सगळ्या नंबर जर मी इथे पुट केले तर मला मिळणारा सेट हा असेल का? नाही. मग मला कुठपर्यंत नॅचरल नंबर पुट करायचे? n इज इक्वल टू 4. मग त्याला मी काय कंडिशन देऊ शकते? n इज लेस दॅन इक्वल टू 4. अदरवाइज सेकंड कंडिशन अशी पण असू शकते, n इज लेस दॅन 5. ओके, सो दिस इज सेकंड एक्झाम्पल. नाउ थर्ड एक्झाम्पल. C is a set is contain only two elements. One is 8, second is -8. Means इथे दोनच आहेत. मग आता ह्याच्यामध्ये हे तर इंटिजर्स आहेत, पण इंटिजरसाठी हे दोनच इंटिजर येण्यासाठी आपल्याला कोणती कंडिशन तिथे नाही आहे. सो आपण काय करू शकतो बघा, हे दोन नंबर कोणाचे तरी स्क्वेअर रूट आहे. सो दिस टू नंबर्स इज स्क्वेअर रूट ऑफ 64. सो मी कसं फिल करू शकते? C is a set, x is an element, x is equal to square root of 64 and x belongs to integer. X belongs to integer because these two are number is integer. x का आहे square root of 64. 64 म्हटल्यानंतर ह्याचे प्लस मायनस मध्ये आन्सर येणार आणि x हा इंटिजर मध्ये जातो म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटी ह्या सेट मध्ये प्रेझेंट येणार. So x oblique x is equal to square root of 64, comma x belongs to integer. So now next example आपण घेऊया, fifth example. Now fifth example. Suppose set is D 1 3 5 7 9. 1 3 5 7 9. सो आता इथे बघितल्यानंतर हे तर नंबर्स आहेत. हे नंबर्स कोणत्या टाईपचे आहेत? 1 3 5 7 9 विच इज अ नॅचरल नंबर. बट अगेन हियर कंडिशन इज 1 3 5 7 9 इज अ ऑड नॅचरल नंबर्स. सो दिस वी कॅन राईट इन अ कंडिशन फॉर्म. सो आपण काय लिहिणार की x is a odd natural number. But natural number मध्ये how many times means भरपूर आपल्याला त्यामध्ये odd numbers मिळू शकतात. मग आपला शेवटचा नॅचरल odd नंबर कोणता आहे? 9 आहे. आणि मग ह्याचा नेक्स्ट नॅचरल नंबर कोणता असेल odd नंबर? 11. करेक्ट आहे. सो मग मी इथे कंडिशन काय लिहिणार? D is a set which is x is a natural odd number less than 11. Natural odd numbers less than 11. Otherwise ह्याला आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण बिल्ड करू शकतो. D is a set x is equal to 2n minus 1. 2n minus 1. Suppose इथे n काय असणार आहे? n is a natural number. But आता n is a natural number म्हटल्यानंतर is a infinite number of present. But इथे n साठी काय कंडिशन असेल? सो शेवटचा नॅचरल नंबर कोणता आहे? 9. मग हा 9 केव्हा येईल? इथे कोणता नंबर असेल? इथे n is equal to 5. सपोज n is equal to इथे 5 पुट केला. सो n is equal to 5 पुट केला तर 2 multiply 5 10 10 minus 1 is 9. म्हणजे आपल्याला कंडिशन काय द्यावी लागेल की n इज लेस दॅन इक्वल टू 5 और n इज लेस दॅन 6. बघा चेक करा. n इज इक्वल टू तुम्हाला पहिल्यांदा 1 टाकलं तर 2 मल्टिप्लाय 1 2 minus 1 1 मिळाला. n इज इक्वल टू 2 टाकला 2 मल्टिप्लाय 2 4 4 minus 1 3 मिळाला. n इज इक्वल टू 3 टाकला सो 6 minus 1 7 मिळाला. दॅन आफ्टर n इज इक्वल टू काय टाकणार आहे तुम्ही? 6 minus 1 5 मिळाला. n इज इक्वल टू 4 टाकला 8 minus 1 7 मिळाला. n इज इक्वल टू 5 टाकला 10 minus 1 9 मिळाला. सो इथे काय कंडिशन येणार नेक्स्ट? n इज लेस दॅन इक्वल टू 5. अदरवाइज n इज लेस
लेस दॅन 6. ओके, सो ह्या फॉर्ममध्ये पण आपण बिल्ड करू शकतो. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, 6th example. E is equal to 1 by 2, 2 by 5, 3 by 10, 4 by 17, 5 by 26, 6 by 37, 7 by 50. ओके, आपल्याला आता हे सेल्फ बिल्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे कंडिशनमध्ये लिहायचं आहे. आता इथे तुम्ही बघितल्यानंतर काय दिसतंय, इथे 1 दिसतोय, इथे 2 दिसतोय, इथे 3 दिसतोय, इथे 5 दिसतोय, इथे 3 दिसतोय, इथे 4 दिसतोय, इथे 5, इथे 6, 7. म्हणजे वरचे नंबर आहेत ते नॅचरल नंबरमध्ये आहेत आणि कंटिन्युअसली आहेत 1 2 3 4. बट हल्ली काय होतं रे, इथे 2 आहे, इथे 5 आहे, इथे 10 आहे, इथे 17 आहे, इथे 26 आहे, इथे 37 आणि इथे 50 आहे. सो आता हे आपल्याला कन्वर्ट कसं करायचं बघा. सो देअरफॉर E इज अ सेट इज कंटेन x इज इक्वल टू, वरती तर नॅचरल नंबर आहे, नॅचरल नंबर कुठपर्यंत आहेत 7 पर्यंत आहेत, म्हणून इथे n लिहिते नॅचरल नंबर, डिवायडेड बाय हा स्पेस मी असा लिहू शकते का, हा पॉइंट n² प्लस 1. बघा 1 चा स्क्वेअर करा, त्यात प्लस 1 करा, 2 चा स्क्वेअर करा, 4 प्लस 1 करा 5, 3 चा स्क्वेअर करा 9 प्लस 1 करा 10, 4 चा स्क्वेअर करा 16 प्लस 1 17. मीन्स x is represent n divided by n² plus 1. Here condition is n belongs to natural number, comma n is less than equal to 7. n is less than equal to 7. So अशा पद्धतीने आपण these elements कंडिशन फॉर्म मध्ये लिहिले. x is the element when x is equal to n divided by n² plus 1. Condition is n belongs to natural number because your natural number started with 1. So 1 2 3 up to n is equal less than equal to 7. Now third example, 7th example आपण बघूया, which is f example set, which is 2 4 8 16 32. 2 4 8 16 and 32. आता इथे तुम्ही चेक केलं तर हे कसे आहेत रे नंबर, इवन नंबर्स आहेत, ॲज वेल ॲज ते कोणते नंबर्स आहेत, नॅचरल नंबर्स आहेत. पण आपण चेक केलं ह्या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे, 2च आहे, ह्या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे, 4च आहे, ह्या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे, 8च आहे, आणि अगेन पुढच्या ह्यामध्ये गॅप कितीचा आहे, 16च आहे. सो तेवढ्याच नंबरचा गॅप पुढे पुढे आहे. मग आता आपण काय करू शकतो, असं आपल्याकडे कोणतीच कंडिशन नाही की आपण तो गॅप 4 टाइम्समध्ये हे करू शकतो, म्हणजे इथे 2 टाइम्समध्ये आहे, इथे 4 टाइम्समध्ये आहे, इथे 8 टाइम्समध्ये आहे. सो आता काय करणार आपण, इथे हा 2 रेज टू 1 विच इज 2, हा 2 रेज टू 2 लिहू शकते मी विच इज 4. दिस 8 वी कॅन राईट 2 रेज टू 3 विच इज 8. दिस 16 वी कॅन राईट 2 रेज टू 4 and this 32 we can write 2 raised to 5. means इथे काय दिसतंय की बेस सेम आहे आणि पॉवर चेंज होत गेले. पॉवर कशी आहे 1 2 3 4 5. मीन्स पॉवर इज अ नॅचरल नंबर मध्ये आहे आणि अप टू कुठपर्यंत आहे पॉवर 5 पर्यंत आहे. मीन्स हा मी सेट कसा बिल्ड करू, f इज अ सेट which is contain x is equal to 2 raised to n where x belongs to natural number and n is less than equal to 5. n belongs to natural number and n is less than equal to 5. सो ह्या कंडिशनमध्ये आपण बिल करू शकतो. सो बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल की जर लिस्टेड फॉर्ममध्ये एलिमेंट्स दिले असतील ते आपण बिल फॉर्ममध्ये कसे लिहिणार, तर एक कंडिशन आपण तिथे क्रिएट करणार की ती कंडिशन क्रिएट केल्यानंतर ती जेव्हा आपण सॉल्व करू तर त्यामधले एलिमेंट्स दिलेल्या लिस्टेड एलिमेंटमध्ये प्रेझेंट होतील. आय होप्स यू अंडरस्टँड. नाव नेक्स्ट आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सेट. टाइप्स ऑफ सेट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर MCQ टाइप क्वेश्चन्स, यस CET टाइप क्वेश्चन. ओके, सो आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत
ऑफ सेट्स. मग टाइप्स ऑफ सेटमध्ये फर्स्ट टाइप येईल आपला विच इज अ एम्प्टी सेट. फर्स्ट टाइप एम्प्टी सेट. त्यालाच आपण नेक्स्ट असं म्हणू शकतो नल सेट. त्यालाच आपण अजून एक नाव देऊ शकतो व्हॉइड सेट. ओके, एम्प्टी सेट, नल सेट अँड व्हॉइड सेट. आता ह्यामध्ये एक्झॅक्टली अ सेट containing no element which is called an empty set or null set and it is denoted by symbolic form मध्ये phi or curly bracket contains empty. Okay, so empty set, null set, void set कशाला म्हणतात? A set containing no element which is called an empty set. means त्या ह्याच्यामध्ये सेटमध्ये एकही एलिमेंट नसणार. So it's called as a empty set and is denoted by phi or curly bracket मध्ये एकही एलिमेंट लिहायचा नाही. empty curly bracket मध्ये लिहायचं, empty set लिहायचा. So it is called as a empty set. Okay, एक एक्झाम्पल बघते. For example, A is a set x belongs to natural number and condition is 1 is less than x is less than 2. means x हा नॅचरल नंबरमध्ये बिलॉंग करतो आणि आपल्याला कंडिशन काय दिली आहे 1 आणि 2 च्या मधले एलिमेंट्स घ्यायचे. पण 1 आणि 2 च्या मध्ये एकही नॅचरल नंबर प्रेझेंट नसतो. एकही नॅचरल नंबर प्रेझेंट नसतो. त्यामुळे हा सेट कसा झाला? एम्प्टी सेट झाला. हा सेट कोणता झाला? एम्प्टी सेट झाला. नाव आपण नेक्स्ट बघणार आहोत. नेक्स्ट एम्प्टी सेट झाल्यानंतर नेक्स्ट आहे सिंगलटन सेट. सिंगलटन सेट. नेक्स्ट इज सिंगलटन सेट. काय त्याची डेफिनेशन येईल? अ सेट कंटेनिंग ओनली वन एलिमेंट. अ सेट containing only one element is called singleton set. Is called singleton set. Okay, means those set which is contain only one element is called singleton set. म्हणजे एक एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल A is a set of x belongs to whole number. x does not belongs to natural number. ओके, हेच आधीच आपण बघितलेलं आहे. x belongs to whole number and x does not belongs to natural number. Natural number started 1 to infinity, whole number started 0 to infinity. सो त्यामधले फक्त आपल्याला होल नंबर घ्यायचा आहे. सो 1 to इन्फिनिटीचे जेवढे नॅचरल नंबर होल नंबरमध्ये आहेत ते डिलीट होणार. मग होल नंबरमध्ये कोणता एलिमेंट राहणार? ओनली 0. सो A सेट कंटेन ओनली 0. दिस इज अ सिंगलटन सेट. अजून एक एक्झाम्पल बघूया. सपोज B इज अ सेट ऑफ कॅपिटल. B is a set of capital of India. काय रे? कॅपिटल ऑफ इंडिया. ह्याचा आन्सर युनिक असणार, दुसरं कोणतंच नसणार, विच इज अ दिल्ली. सो बी सेट कंटेन ओनली आन्सर इज दिल्ली. ओके, सो ओनली वन एलिमेंट्स प्रेझेंट हिअर. सो दिस इज अ सिंगलटन सेट. नाव आपण नेक्स्ट बघणार आहोत थर्ड फायनाइट सेट. थर्ड बघणार आहोत फायनाइट सेट. व्हिडिओ जर पॉज करून तुम्ही सगळ्या डेफिनेशन जरी लिहून घेतल्या तरी काही हरकत नाही आहे. सो फायनाइट सेट काय? द एम्प्टी सेट
the empty set or and set which contain finite number of elements is called finite set. Means empty set असेल, it is also finite set or set which contain finite number of element. Finite means आपण एक काउंटिंग करू शकतो 1 2 3 4 5 6 काहीतरी एका लिमिट नंतर ते काउंटिंग आपण थांबवू शकतो. म्हणजे जे एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो आणि एका लिमिट नंतर ते एलिमेंट्स थांबतील तर त्याला फायनाइट सेट म्हणतात. फॉर एक्झाम्पल A is a set contain 2 4 6 8 10 12 14 stop. So this is a finite set because here A is contain set मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत 2 4 6 8 10 12 14. सो दिस इज अ इवन नंबर. पण कोणते इवन नंबर आहेत? नॅचरल इवन नंबर. मग नॅचरल नंबर इनफायनाइट आहे पण हा सेट एका काउंटिंग नंतर म्हणजे एका एलिमेंट नंतर थांबलेला आहे. कुठल्या एलिमेंट नंतर थांबलेला आहे? 14 एलिमेंट नंतर थांबला आहे. मीन्स दिस इज अ सेट ऑफ नॅचरल इवन नंबर लेस दॅन 16. म्हणजे इथे आपण काउंट करू शकतो ह्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आले आहेत 1 2 3 4 5 6 7. सो दिस इज अ 7 एलिमेंट्स. आणि ह्याची कार्डिनॅलिटी कशी लिहितात किंवा साइज ऑफ सेट कसा लिहितात? n of a is equal to 7. नाउ नेक्स्ट बघणार आहोत आपण इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट a set which is not finite is called infinite set. Means ज्या सेटमध्ये आपण काउंटिंग करू शकत नाही. मीन्स एक 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी म्हणजे काय? सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर तुम्ही काउंट करू शकता नाही. सो दिस टाईप ऑफ सेट इज कॉल्ड ॲज अ इनफायनाइट सेट. सो त्यामध्ये फायनाईट नंबर एक पर्टिक्युलर नसेल ते इन्फिनिटीपर्यंत असेल. इज दॅट टाईप ऑफ सेट इज इनफायनाइट सेट. सो आय होप्स यू अंडरस्टँड दिस लेक्चर. आपण काय काय बघितलेलं आहे की डिस्क्राईब द सेल बिल्ड फॉर्ममध्ये बघितलं, एक्झाम्पल्स बघितले. नाव आता काय बघितलेलं आहे की टाईप्स ऑफ सेटमध्ये कुठले बघितला? एम्प्टी सेट बघितला, सिंगलटन सेट बघितला, फायनाइट सेट अँड इनफायनाइट सेट. पुन्हा एकदा रिव्हिजन मध्ये की एम्प्टी सेट द सेट इज कंटेन नो एलिमेंट्स. ओके, द सेट विच इज कंटेन नो एलिमेंट्स it's called as an empty set. Then after singleton set, the set is contain only one element. Finite set, the set is contain finite number of element. आणि infinite means those set which is not finite. Okay, so next lecture ला आपण ह्यातले अजून थोडे टाइप्स बघूया. थँक्यू.